नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानसी किचनमध्ये येते. भूमी म्हणते की काय ग मनू, तू घरभर दूध फिरवलास ना? तेव्हा ती मुद्दामच म्हणते की हो ताई, फिरवला. नंतर मग हळूच भूमी म्हणते की काही सापडलं तुला? तेव्हा मग मानसी म्हणते की हो ताई, सापडलं. रघु काकाच्या रूममध्ये सापडलं. तुझा संशय खरा ठरला. काकाच्या फोनमध्ये एक मेकॅनिकचे नंबर होते आणि त्याच्यामध्ये मी ते नंबर घेतलेत आणि मग आता हे नंबर तुला देते. तू पटकन बघ फोन लावून की कोणाचे नंबर्स आहेत. तेव्हा मग आता मानसी तिला 2 नंबर देते आणि दुसरा नंबरही ती नोट डाऊन करून घेत असते. त्याच वेळेला भूमी म्हणते की हे बघ, आता हे 2 नंबर आहेत ते मी ट्राय करून बघते, नंतर आपण बघूया काय घडतं ते. आता मानसी म्हणते की ताई चल लवकर लवकर करूया, जोपर्यंत कोणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे नंबर ट्राय केले पाहिजेत. तेव्हा भूमी म्हणते की बघ एक काम कर, आता हे दोन्ही नंबर मी ट्राय करते, तू बाहेर किचनकडे उभी राहा, दरवाजावर उभी राहून बघ कोणी काही लक्ष देत आहे का, आणि हे लक्ष दे आणि त्यानंतर मग आपण बघूया काय करता येईल ते. तेवढ्यातच आता दरवाजावर मानसी उभी राहते आणि भूमी ही फोनवर बोलायला ट्राय करत असते. दरवाजात कोणी नसतं म्हणून ती जरा निश्चिंत असते. पण आता भूमी ही पहिला नंबर ट्राय करते, तो नंबर अस्तित्वात नाही असं दाखवतात. तेव्हा मनू म्हणते की अगं ताई, दुसरा नंबर ट्राय कर ना. म्हणून ती दुसरा नंबर ट्राय करायला घेते. तर इथे भूमी ही नंबर फोन करत असताना दरवाजातून पौर्णिमा बाहेर येते आणि म्हणते की भूमी काय नशीब घेऊन आली आहे ना काय माहिती. प्रत्येक वेळेला पूजेचे मान हिलाच असतात, आरती हिलाच भेटते, सगळ्या पूजा वगैरे हिलाच भेटतात. खरंच प्रत्येक वेळेला हिलाच, आणि आमच्या नशिबी काहीच नाही, आम्ही फक्त नुसते कामाचे राहिलो आहोत, असं म्हणून पौर्णिमा आता वैतागतच खाली उतरत असते. त्याच वेळेला इथे आता भूमी ही फोन लावून त्या माणसाला बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि नंतर ती म्हणते की हा नंबर लागला, आणि तेवढ्यातच समोरून एक माणूस हॅलो बोलतो आणि म्हणून भूमी त्याच्याशी बोलायला सुरुवात करते. तर इथे मानसीचं पूर्ण दरवाजावर लक्ष असतं. नंतर आता जो मेकॅनिक असतो तो काम करत असतो, त्याचा फोन वाजतो म्हणून तो फोन उचलतो आणि म्हणतो की हॅलो बोला. तेव्हा ती म्हणते हा अलिबागमधला गॅरेजचा नंबर आहे का? तेव्हा तो म्हणतो की हो बोला. आणि मग ती म्हणते की मला जरा तुमचा एक्झॅक्ट पत्ता सांगू शकाल का? कारण माझ्याकडे तुमचा नंबर होता पण मला मॅपमध्ये तुमचा ॲड्रेस व्यवस्थित दाखवत नाही आहेत. माझी गाडी जरा टायर खराब झाला होता म्हणून जरा तुमच्याकडे दाखवायचे होते. तेव्हा आता तो म्हणतो की ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला पत्ता, असं म्हणून तो मेकॅनिक आता भूमीला पत्ता सांगतो आणि भूमी तो पत्ता नोट डाऊन करून घेते. नंतर आता पौर्णिमा ही किचनच्या दरवाज्यात जायला बघत असते. ती विचार करते की ही मानसी इथे काय, म्हणजे भूमी आतमध्ये नेमकं काय करते. म्हणून आता मानसी तिला म्हणते की अगं पौर्णिमा कुठे चाललीस तू? ती म्हणते की किचनमध्ये चालली. एरवी मला तुम्ही टोमणे मारत असताना की काही काम करत नाही म्हणून भूमिताईला मदत करायला चालली आहे, चल बाजूला हो. तेव्हा मानसी म्हणते की कशाला? अगं मी आहे ना तिला मदत करायला, तू बाहेरची कामं बघ. अगं तसंही आम्ही दोघे आहोत तर तू तिसरी कशाला? 3 बायका किचनमध्ये कशाला? त्यापेक्षा मग तू बाहेर बघ ना. मग आता त्यानंतर पौर्णिमा मानसीला विचारते की काय गं, नेमकं आतमध्ये काय चाललंय, असं काय घडतंय आतमध्ये जे तुम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही आहेस? आतमध्ये काही शिजतंय का? तेव्हा मग लगेच मानसी म्हणते की कुठे, छे छे, काय शिजत आहे? अगं नेहमीसारखंच भात पोळी आमटी एवढंच, बाकी काय, दुसरं तर काही शिजत नाही आहे. मग आता पौर्णिमा म्हणते की मग सरक, मला जाऊ दे. तेव्हा मानसी म्हणते की ठीक आहे, तुला आज काम करण्याची इतकीच हौस आली का? थांब, मी आजीला बोलवते. तसंही आजीने मला आणि ताईला जेवणाचं बघायला सांगितलेलं आणि तुला बाकीचं बाहेरचं, म्हणून थांब, मी आजीलाच बोलवते आणि बघ मग त्या बोलतील तेव्हा तुला कळेल. त्याशिवाय तुला काही ऐकता येत नाही, तुला तर बोलणी ऐकायची सवयच लागली आहे ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते की ठीक आहे ठीक आहे, चालेल, चल राहू दे, मी जाते. आणि असं म्हणून ती आता बाजूला निघून जाते. त्याच वेळेला मानसीच्या जीवामध्ये जीव येतो. पौर्णिमा तिथून निघून जाते आणि मानसी मग निर्धास्त होते. नंतर आता इथे जो माणूस असतो तो म्हणतो की ताई, तुम्हाला हा ॲड्रेस समजला का? मग भूमी म्हणते की हो समजलाय मला ॲड्रेस, मी आता त्याच पत्त्यावर येत आहे. आणि नंतर मानसी आतमध्ये येते आणि म्हणते की ताई काम झालं का? तेव्हा भूमी म्हणते की हो काम झालं आहे माझं, मला आता त्या पत्त्यावर अर्जंट पोचावे लागेल, फक्त तू इकडचं सगळं सांभाळून घे. भूमी तिला म्हणते की तू भाज्या निवडून ठेव, पालेभाजी मी आल्यावर फोडणीला देते, चिरून वगैरे सगळं ठेव, आणि आल्यानंतर वांग्याचं भरीत देखील फोडणीला घालते आणि बाकीचं सगळं नंतर बघते, तोपर्यंत तू फक्त एक काम कर, तू तयारी करून ठेव. असं म्हणून आता भूमी तिकडून निघून जात असते. मानसी म्हणते की हो ताई, मी ते सगळं करते पण तू प्लीज स्वतःची काळजी घे. आणि त्यानंतर भूमी म्हणते की हो मी जाते. आणि इथे पौर्णिमा ही देवाकडे बघत असते आणि इथे आकाश आणि रागिनी यांचं बोलणं सुरू असतं. त्याच वेळेला आता आकाश म्हणत असतो की आत्या, आपले आता 2 दिवसामध्ये बोर्ड मीटिंग येणार आहे,
त्याच्यामुळे आपल्याला कोणाचाही विरोध तर नसेलच. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की हो, सध्या काही आपल्या दिशेने विरोधाचे वारे वाहणारे नाहीत, कारण कंपनीचे बरेचसे शेअर्स हे आपल्या हातात असल्यामुळे आपल्याला कोणीही काही अडवू शकणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो की हो, ते तर तुझं अगदी योग्य आहे. मग आता आकाश म्हणतो की आत्या, आता एकच गोष्ट राहिली, ते म्हणजे की कंपनीच्या सीईओच्या पदी कोणाला नेमायचं, तर मी तुझं नाव पुढे करेन. त्याच वेळेला इथे पौर्णिमा म्हणत असते की झालं, या मस्त सगळ्या काही सुखसोयी अवलंबत आहेत, मस्त काही अनुभवत आहेत, पण आमच्या पदरात मात्र काही नाही. आम्ही एवढी मदत करतोय, पण आम्हाला खाली हात, सगळी संपत्ती सुख हे अनुभवणार. मग नंतर आता आत्या म्हणते की आकाश, अरे कशाला, तुझी आहे ही संपत्ती सगळी आणि तूच केलं पाहिजेस ना. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आई, मी तुला सांगितलंय ना, ही सगळी काही संपत्ती तुझी आहे आणि हे सगळं काही माझं आहे. त्याच्यामुळे मला सीईओ पद वगैरे काही नको, हे पद वगैरे सगळं काही तुला सांभाळायचं आहे. तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि भूमी सगळं ऐकत असते आणि आकाश म्हणत असतो की आत्या, मी तुझं नाव देणार आहे बस, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणी अडवणार नाही. तू सीईओ झालीस हे नक्की. तेव्हा मग आता लगेच रागिनी म्हणत असते, मुद्दामच आकाश आणि भूमीकडे बघत ती म्हणते की अरे आकाश, जर तू म्हणतोयस की मला सीईओ बनायचं आहे तर हरकत नाही, मीच होईल सीईओ. तू अजिबात काळजी करू नको. तुला वाटतंय ना तर सगळं काही ऐकेन, पण हो, एक मात्र नक्की, तू ही सगळी संपत्ती माझ्या नावे ठेवत आहेस, पण या संपत्तीचा खरा हक्कदार तू आहेस. आता ही संपत्ती फक्त मला जपायची आहे आणि तेही तुझ्या नावाने. हे ऐश्वर्य माझं नाही तर तुझं आहे, असं ती मुद्दाम बोलत असते. नंतर आता इथे आकाश हा म्हणतो की हो, बरोबर आहे तुझं आत्या, तू सगळं काही व्यवस्थित जपशील हे मला माहीत आहे आणि तुझ्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तेवढ्यातच तिथे आता भूमी आलेली असते आणि भूमीला पाहून आकाश म्हणतो की अगं भूमी, तू इथे ये ना, इकडे. नाही आत्या, हिला पण सगळं काही घडतंय ते सांगायला पाहिजे ना, म्हणूनच तो भूमीला बोलावून घेतो. आणि त्यानंतर मग आता आत्याला तो म्हणतो की आत्या, अगं आपण जे काही करतो हे हिला सांगितलं पाहिजे. आणि हो अगं भूमी, आपण ना आत्याचं नाव देतोय सीईओ म्हणून. तेव्हा मग भूमी म्हणते की मग हरकत नाही, अरे तू जे काही योग्य निर्णय घेशील ते घेशीलच, बरोबर घेशील, आणि आत्याही तुझ्यासोबतच असतील, मलाही माहिती आहे. तितक्यातच आता भूमी म्हणते की बरं ऐकलंस का आकाश, मला ना जरा जाऊन यायचं आहे बाहेर. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की कशासाठी. मग भूमी म्हणते की अरे जरा मला जे गौरीच्या पूजेसाठी सामान आणायचं आहे आणि काही नैवेद्यासाठी सामान हवं आहे. तेव्हा लगेच रागिनी म्हणते की अगं भूमी, सामान आणायला जायचं आहे तर अगं दुसरं कोणाला ते सांग, आकाशला सांग. अगं तू घरातली करती आहेस म्हटल्यावर देवीचं नैवेद्य बनतोय, तर तुला तर तिथे राहिलंच पाहिजे ना. अगं सगळं काही साग्रासग्गीत जेवण असणार आहे, मग तुला तिथे असलंच पाहिजे. तेव्हा भूमी म्हणते की मानसी भाजी वगैरे निवडणार आहे आणि चिरून ठेवणार, आल्यावर मी फक्त फोडणी घालेन, आणि सामान कसं मीच आणलं तर ते बरं, आणि आकाशला समजवेपर्यंत मीच नाही आणणार का सामान. तेव्हा मग रागिनी म्हणते की नको, अजिबात नको. अगं पेक्षा तू एक काम कर, आकाशला दे ना, अगं तो तरी कधीतरी मदतीला येईलच ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो हो, आईचं म्हणणं बघती बरोबर आहे. भूमी, तू जे काही करतेस ते योग्य आहे, पण काय की मी जातो सामान आणायला, तू हवं तर इथे सगळं बघ, असं म्हणून आता भूमीला तो पाठवून देतो. नंतर मग इथे आता फ्लॅशबॅकमध्ये रागिनीला आठवतं की पौर्णिमाने मानसी आणि भूमीचं बोलणं सगळं काही ऐकलेलं असतं आणि येऊन इथे रागिनीला सांगितलेलं असतं की भूमी कुठेतरी जायचं म्हणते. ती हळू काहीतरी कुजबुजत होती मानसीच्या कानामध्ये. तेव्हा मग रागिनी म्हणते की कुठे जायचं असेल हिला, मला तरी वाटतंय की ती सांगत होती कोणाला तरी तातडीने भेटायला आत्ताच गेलं पाहिजे, म्हणून आत्ताच वेळ काढलाय असं काहीतरी सांगत होती. तेव्हा मग आता लगेच रागिनी म्हणते की काय आत्ता, याचा अर्थ ही आपल्या काहीतरी विरोधात करणार आहे असंच दिसतंय. मग आता ती म्हणते की हो, मला तरी असंच वाटतं की हिला कोणातरी भेटायचं आहे, याचा अर्थ ती काहीतरी शोधणार आहे हे नक्की. मग रागिणी म्हणते की चालेल ठीक आहे, आत्ता मी हिला जाऊनच देणार नाही. त्यानंतर आता इथे रागिनी म्हणत असते की मीच बघते आता ही कशी जाते ते, आणि बरं झालं ऐन वेळेला येऊन तू मला सांगितलंस, त्याच्यामुळे ही सगळे प्लॅनिंग मला खाणून पाडता आले. आता या भूमीला म्हणाव, बस घरामध्ये नैवेद्य बनवत, काय करायचे ते कर, पण हिला काही मी घराच्या बाहेर जाऊ द्यायची नाही. प्रत्येक वेळेला मला हिचा डाव असाच हाणून पाडायला खूप मजा येईल. आता हिचं जे काही प्लॅनिंग आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, आणि अशाच वेळेला तू लक्ष ठेव आणि मला येऊन सगळे सांग. तेव्हा मानसी रूममध्ये भाजी निवडत असते. तितक्यात भूमी म्हणते की ही आत्या ना पक्की शातीर आहे, मला माहिती आहे, हिला ना सगळं काही स्वतःच्या मनाने करून घ्यायचं आहे. हिला माझ्यावर डाऊट आला असेल म्हणूनच ही मला बाहेर पाठवायला बघत नाही, पण मला गेलंच पाहिजे, नाहीतर त्या माणसाला पुन्हा भेटण्याची वेळ चुकेल, म्हणून आता काही करून मला तिथे गेलंच पाहिजे. तेव्हा मानसी म्हणते की ताई तू उद्या जा ना, आज कशी जाऊ शकशील. तेव्हा भूमी म्हणते की आता मी खिडकीतून जाते, तू फक्त मला स्टूल देऊन आधार दे, मग मी बघते पुढे काय करायचे ते. तेव्हा आता मानसी म्हणते की ताई मला तर खूप प्रॉब्लेम वाटतंय, हे कसं काय होऊ शकतं, आणि या सगळ्यामुळे
तुझं जे आयुष्य रिस्कमध्ये आहे, तुला काही लागलं बिगलं तर? तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, आत्ताचं आयुष्य रिस्कमध्ये असलेलं चालेल, पण पुढचं नको. आपल्या सगळ्यांचे आयुष्य टांगणीवर आहेत, म्हणूनच आता मला गेलं पाहिजे. तू फक्त मला जाताना आधार दे, असं म्हणून तू इथलं सांभाळून घे, असं म्हणून ती निघते. आणि भूमी मात्र खाली उतरते आणि ती त्या अलिबागच्या गॅरेजमध्ये पोचलेली असते. कोणी आहे का असा आवाज देत असते. तेव्हा तो माणूस आता बाहेर पडतो आणि म्हणतो की बोला, काय झालं, कोण हवं आहे तुम्हाला? तेव्हा मग भूमी म्हणते की आत्ता मी तुम्हाला दादा थोड्या वेळेपूर्वी फोन केलेला, मला सांगा की तुमची गाडी कुठे आहे, असं तो विचारतो. तेव्हा ती म्हणते की गाडी नाही, माझं वेगळंच काम आहे. या बाईला तुम्ही ओळखता का, असं म्हणून ती रागिणीचा फोटो दाखवून विचारते. तेव्हा तो जरासा घाबरतो आणि नंतर मग भूमी म्हणते की मला खरं खरं सांगा की नेमकं काय तुमचं, तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? त्याच वेळेला आता इथे तो माणूस म्हणतो की मॅडम, मला खरंच काही माहिती नाही ही बाई कोण आहे ते. तेव्हा ती म्हणते की मी तुम्हाला आठवण करून देते. 6 वर्षापूर्वी या बाईच्या सांगण्यावरून तुम्ही महाजन बंगल्यामध्ये एका गाडीचा ब्रेक फेल केला होता. त्यानंतर त्याच गाडीच्या ब्रेक फेलच्या अपघातामध्ये 2 व्यक्ती वारले आणि 1 व्यक्ती मानसिक रुग्ण झाला. तो 6 वर्ष या सगळ्याची दुःख भोगतोय. मला खरं खरं सांगायचं सगळं तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा तो नाकारत असतो आणि म्हणतो की नाही, असं काही मी केलेलं नाही. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की तुम्हाला नीट आठवून सांगावं लागेल, हे असंच काहीतरी घडलं आहे, आठवा. त्याच वेळेला त्या माणसाला सगळं काही आठवत असतं. अपघात घडला आणि त्यानंतर आकाश बाहेर पडलेला, त्याला सगळं काही आठवत असतं. नंतर ती म्हणते की तुम्ही सांगताय की मी दुसरा मार्ग अवलंबू. तेव्हा तो म्हणतोय की मॅडम हे बघा, तुम्ही ना उगीचच माझ्यावर आरोप करताय. सरळ सरळ मी काहीच केलेलं नाही आहे आणि तुम्ही माझ्यावर हे सगळे आरोप लावताय ना, ते सगळे चुकाचे आणि खोटारडे आहेत. तुम्ही मला गुन्हेगार म्हणताय. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा, एकतर तुम्ही घाबरलात ते ठीक आहे, ते नॉर्मल, पण तुम्ही उलटं बोलताय याचा अर्थ असाच आहे की तुम्ही काहीतरी केलं हे नक्की. आता मला तुम्ही हे सगळं खरं खरं सांगताय की मी माझा मार्ग अवलंबू. मला एकच कळतंय की तुम्ही जे काही करताय ते अत्यंत चुकीचं आहे आणि समजा तुम्ही आता हे मला सांगितलं नाही तर मी मात्र पोलिसांमध्ये जाईल आणि पोलिसांना ही सगळी कंप्लेंट पुन्हा करेन आणि पुन्हा ही केस रिओपन करेन. त्यानंतर मग जे काही करायचं आहे ते तुम्ही भोगा. त्यानंतर जेव्हा तुमचं समोर नाव येईल तेव्हा तुम्हाला मात्र जन्मठेप भोगावी लागेल. आता तुम्हाला ठरवायचं आहे पुढे काय करायचं आहे. खरं होऊन मला सगळं काही सत्य सांगायचं आहे, कायमचं जेलमध्ये जाऊन जन्मठेपेची शिक्षा भोगायची, हे सगळं आता तुम्हाला ठरवायचं आहे. हे ऐकल्यानंतर आता तो खूपच घाबरतो. तो काहीच बोलत नाही. म्हणून त्याला म्हणते की ज्या वेळेला तुम्ही 6 वर्षापूर्वी अपघात घडवला होता, तो कोणाच्या तरी दिडक्या घेऊन पैसे घेता आणि अपघात घडवता, पण त्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे पणाला लागतं. त्या व्यक्तीचं पूर्ण कुटुंब संपून जातं. त्या अपघातामध्ये मी माझे सासू सासरे, त्याचप्रमाणे माझा नवरा गमावला होता. माझा नवरा हा मानसिकरित्या रुग्ण राहिला. गेली 6 वर्ष तो हे सगळे त्रास सहन करतोय आणि या सगळ्या त्रासाला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही, कारण तुम्ही हे सगळं केलं आणि पैसे घेऊन हे सगळं काम केलं होतं. ठीक आहे, तुम्ही असे सांगायला तयार नाही आहात ना, मग मलाकडे दुसरा मार्ग पण आहे. मी ही केस रिओपन करण्यासाठी पोलिसांना फोन करते. त्यानंतर पोलीस जे काही येतील ते शोधतीलच. त्या रागिणीने तुम्हाला म्हणून पुरावा मागे ठेवला, तसंच तुम्ही काहीतरी पुरावा मागे ठेवला असेलच ना. मी बघते काय करता येईल ते. पोलिसांना फोन लावते. तेव्हा लगेच तो हात जोडून म्हणतो की नको मॅडम नको, मी सगळं काही खरं सांगायला तयार आहे. म्हणून आता ती म्हणते की माझा नवरा आता येईल, त्याच्यासमोर तुला सगळं खरं खरं सांगावं लागेल. मग भूमी आता आकाशला फोन लावते, पण आकाशचा फोन मात्र लागत नसतो. भूमी म्हणते की या आत्याने नेमका काही डाव केला असेल का? मला वाटतंय की हे सगळं मुद्दाम त्या करत असतील. मी घरात सापडली नाही तर आत्या आकाशला माझ्या विरोधात भडकवतील की तुझं भूमी ऐकत नाही वगैरे, म्हणून मला आत्ता गेलं पाहिजे आणि नंतर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आत्याचं हे सगळं सत्य काही करून मला आकाश समोर आणायला हवंच, असं भूमीने ठरवलेलं असतं. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की रागिनी हसत म्हणते की आकाशवर आलेला वार मी हसत हसत माझ्या अंगावर झेललाय, त्याच्यापेक्षा मोठं तू काय करू शकणार आहेस. तेव्हा भूमी म्हणते की आकाशसाठी मी स्वतः जीव देईन, पण त्याच्या अगोदर तुमचे सगळं सत्य आहे ते आकाशसमोर आणेन. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही, ते सत्य तू आकाशच्या समोर आणूच शकणार नाही आणि तो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि जर तू हे सत्य आकाशसमोर आणत असशील तर त्याच्या अगोदरच मी तुमच्या दोघांचं नातं मोडीस आणीन. आणि त्यांचा फोटो जाळत असताना भूमी तो फोटो पकडते आणि म्हणते की आत्या, तुम्ही माझं नातं मोडीस आणायच्या अगोदर मीच हा हात तुमचा मोडून टाकेन. लक्षात ठेवा, मी तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर द्यायला तयार झालेली आहे आणि यंदाची आकाशची दिवाळी ही षडयंत्रमुक्त दिवाळी असणार आहे. असं म्हटल्यावर आता रागिनी तिच्याकडे बघतच राहते आणि भूमीने मात्र चांगलीच रागिनीची चिरवलेली असते. आता आकाशसमोर भूमी त्या मेकॅनिकचं सत्य कसं आणणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.